राहिल्यामुळं मैत्रीचं नातं घट्ट असते. म्हणून काय करायचं, एकमेकीच्या घरी येत जात राहायचं, वेळ काढा. आणि मला एकच या व्हिडिओमधून संदेश द्यायचा आहे की मैत्रिणीसोबत फोनवर सुद्धा बोलायला वेळ काढा आणि मन मोकळं करा. आता महिलांमध्येच बघा तुम्ही की हार्ट अटॅकचे प्रमाण जास्त आहेत. का आहे जास्त? की आपण सगळ्या गोष्टी अशा मनात कोंडून ठेवतो, म्हणजे कोणाकडे व्यक्त करत नाही. आणि व्यक्त नसन केल्यामुळं आपल्या हृदयाचे झटके येत आहेत आपल्याला. पण मन मोकळं बोलायचं. कोणासोबत बोलायचं? आपल्या मैत्रिणीसोबत नमस्कार. 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 आज माझ्या मैत्रिणी आल्यात बघा भेटायला मला. आज आमची मैत्री 21 वर्षापासूनची आहे. आणि त्या आज माझ्या एका दुसऱ्या मैत्रिणीची घराची वास्तुशांती असल्यामुळं त्या मला भेटायला आल्यात. आणि इतका आनंद झाला मला त्या आल्या की खरंच खूप चांगलं झालं बघा तुम्ही मला भेटायला आल्या. हो ना, आता इथं आल्या गावामध्ये, मग भेटून जावं म्हणले लगेच. खूप दिवस झाला असं भेट नाही, त्याच्यामुळं. काय चालू आहे तुमचं? काय चालू आहे? मजेत आहात का? हो, मजेत. तुम्ही? आम्ही पण मजेत आहात. खरंच किती दिवस झाला आपली भेट नाही बघा. खूप छान वाटलं तुम्हाला भेटून, पण खूप आनंद झाला. मला पण तुम्हाला बघितल्या खूपच मनाला आनंद झाला. खरंच आपलं कसं आहे बघा, वय झालेलं आहे. आणि आपलं वय झाल्यामुळं काय आहे, आता आपल्याला कसं एकमेकीला भेटणं आणि एकमेकीला अशा सुखदुःखाच्या गप्पा गोष्टी करणं आणि वेळ एकमेकासोबत घालणं, हेच आपलं खरं आहे. म्हणजे कसं आहे, आता आपली 40, 45, 50च्या जवळ आपण चाललेलो आहोत. हो ना. तर मग आपल्याला काय पाहिजे की एकमेकासोबत वेळ घालणं, बरोबर. एकमेकाला भेटीगाठी करणं. आणि कसं आहे हे धावपळीचं युग आहे, धावपळीचं जीवन आहे आणि प्रत्येकाकडे वेळच नाही. पण तुम्ही वेळातला वेळ काढून आलात आणि मला खरंच समाधान वाटलं. कारण कसं आहे, मैत्री म्हणजे कशी असते बघा, एकमेकाला सुखदुःख सांगणे, एकमेकाचं सुखदुःख ऐकणे, हो. आनंद व्यक्त करणे, हो. दुःख व्यक्त करणे, सुखाच्या गोष्टी काही चार सांगणे. आणि तुम्ही माझ्याकडे आला तर ना, मला म्हणजे खूपच मस्त वाटलं ना. आपण 4 तास एकमेकीसोबत गप्पा गोष्टी केल्यात. आम्हालाही खूप छान वाटलं तुमच्याकडे येऊन. असं का? खूप छान वाटलं. हो. आणि आता आपल्याच एका मैत्रिणीचा घरी आपल्याला कार्यक्रमाला पण जायचं आहे, त्याच्यामुळे हो ना. आपण तयारी केलेली आहे. आपण लगेच कार्यक्रमाला पण जाऊ. आणि खरंच कसं आहे बघा की तुम्ही आज बाहेरगावी राहता, मी एका गावला राहते, त्या ताई एका गावला राहतात. हो. म्हणजे आपल्या कोण्यातरी प्रोग्राम निमित्तानंच भेटी होतात. कोणाच्या लग्नाला म्हणा, वास्तुशांतीला म्हणा, वाढदिवसाला म्हणा. तेच म्हणले ताईला, चला बाई म्हणले आपण भेटून येऊ. वास्तू होते, ताईला भेटणं होते, त्याच्यामुळं आम्ही दोघी निघाले. खरंच चांगलं झालं बरं काय. आणि कसं आहे बघा, आपण आहे की नाही, मैत्री ही अशी असते घट्ट की ही मैत्री म्हणजे आपण मनातल्या गोष्टी कोणाला सांगतो सांगा की? हो, फक्त मैत्रिणीला सांगतो, असं आहे ना, बरोबर आहे ना. हो. तर मग तुम्हालाही वाटलं की चला गड्या 2-4 तास आपण एकमेकीसोबत घालूया. आणि आजचा दिवस खूप छान गेला. छान गेला का? हो. कसं वाटतंय मग? मला भेटून चांगलं वाटतंय का चांगलं तुम्हाला? वाटलं, तुम्हाला भेटून चांगलं वाटलं. आमच्या मनामधले काही 2 गोष्टी सांगणं झाले, असं. तुमचे ऐकणं झाले. हा. आता नातायचं ते तर आहेच, आपल्या नातोसोबत सुनाया लेवक त्याच्यासोबत वेळ काढायचंच आहे, पण मैत्रिणीसोबत कधी काढणं हो होत ना, नाही. फॅमिली सोबत हा, आपण family रात्रंदिवस सोबत नेहमी राहतो ना. राहतो. हो ना, मैत्रिणीसोबत. मैत्रिणीसोबत राहता येत नाही, म्हणूनच आम्ही मुद्दाम दोघी जणी वेळ हो काढली. ना, मला पण खरंच. मग काय तुमची तब्येत काय म्हणते मग आता? अशीच मस्त. माग थोडं बिमार पडल्या होतात म्हणे, समजलं मला, बिमार पडलात म्हणून. आता मस्त वाटते ना? एकदम चांगलं. हा, तब्येत, मुलं ते सगळे नातू ते सगळे कसं आहे, वयाच्या मानानं काहीतरी होतच राहते आता. हो ना. वय झालं आपलं, आणि काय 50-60च्या वर गेले आपण, त्याच्यामुळं काहीतरी दुखत नाही, गुडघ्याचं तब्येतीची problem, काळजी घेणं गरजेचं आहे. कसं आहे बघा, तब्येतीची स्वतःच्या काळजी, वेळेला औषध गोळ्या आणि आपण सगळ्या गोष्टीची काळजी घेणं आपल्याला गरजेचंच आहे. आणि तुम्हाला सांगते, मैत्रीची गरज जास्त राहते आता या वयामध्ये. एकूण एकाला सांगणं, आपण आपल्या म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर किती म्हणजे आनंद वाटालाय मला की माझ्यासोबत तुम्ही गप्पा गोष्टी मारल्यामुळं. आणि खरंच 4 तास आपले कधी गेले आपल्या गप्पा गोष्टीमध्ये वेळच कळाला नाही, की नाही? मैत्रीमध्ये आनंद जास्त असते. हा ना, पण विसरते. हा, हो ना, बरोबर आहे. आणि आपण मन मोकळं केलं की कमी होते. हा, एकमेकीसोबत शेअर केलात आणि मन मोकळं बोललात आणि खरंच म्हणजे असं आनंद वाटतं, आनंद. आणि 4 तास आपण गप्पा गोष्टी केला, समजलं का सांगा बरं? खरंच म्हणजे हे असते आपण भाग्यवान आहात. आणि आपल्याला कसं म्हणजे एकमेकीची आपली मैत्री घट्ट आहे. असंच आपण पुन्हा कधी भेटत जाऊ आणि वेळ काढूत, काहीच नाही, आपण सुख दुःख शेअर करूया. आपण फोनवर तर वेळोवेळी बोलतात. तुम्ही या, हा, येऊ ना. आम्ही तुमच्याकडे आलो.
आम्ही येऊ ना. पण असंच आपण फोनवर पण खूप बोलतो, पण फोनवर बोलण्यापेक्षा आपण समोरासमोर जर गप्पा गोष्टी केल्या तर कसं वाटलंय बरं? समोर बोलल्यामुळे जरा म्हणजे वेगळं समाधान मिळते. आपण एकमेकाला भेटी वेळ काढलाच पाहिजे हो, वेळ काढलाच पाहिजे. कसं आहे, आपण मैत्रीसाठी जर नाही टाइम काढला, तर काय सांगा ना तुम्ही. मैत्रीसाठी टाइम काढलाच पाहिजे आणि एकमेकाच्या घरी येत जात राहिल्यामुळं मैत्रीचं नातं घट्ट असते. म्हणून काय करायचं, एकमेकीच्या घरी येत जात राहायचं, वेळ काढा. आणि मला एकच या व्हिडिओमधून संदेश द्यायचा आहे की मैत्रिणीसोबत फोनवर सुद्धा बोलायला वेळ काढा आणि मन मोकळं करा. आता महिलांमध्येच बघा तुम्ही की हार्ट अटॅकचे प्रमाण जास्त आहेत. का आहे जास्त, की आपण सगळ्या गोष्टी अशा मनात कोंडून ठेवतो, म्हणजे कोणाकडे व्यक्त करत नाही. आणि व्यक्त नसन केल्यामुळं आपल्या हृदयाचे झटके येत आहेत आपल्याला. पण मन मोकळं बोलायचं. कोणासोबत बोलायचं? आपल्या मैत्रिणीसोबत मन मोकळं करायचं, आपल्या मनातल्या गोष्टी शेअर करायच्या, त्यांच्या मनातल्या गोष्टी ऐकायच्या. त्याच्यामुळं काय होते, हार्ट अटॅकचे प्रमाण महिलांचे एकमेकीसोबत मोकळं बोलल्यामुळं टळतात. त्यामुळं काय करायचं माहिती आहे का, आपण असंच एकमेकीच्या घरी जायचं, एकमेकीच्या भेटायचं आणि वेळ काढायचा. काय सांगता येतो, माणसाच्या जन्माचा काय भरोसा आहे हो? पाण्याच्या बुरबुड्यासारखं जीवन आहे. आत्ता होती आत्ताच गेले असं व्हायले. आणि हे हार्ट अटॅकचं तर खूप प्रमाण वाढलं आहे, महिलामध्येच ते आहे. त्यामुळं शरीराची पण काळजी घ्या. आणि मला एकच सांगायचं आहे की आमच्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आमच्या मैत्रिणीच्या ह्या गप्पा गोष्टी मैत्रिणीच्या ऐका आणि शेअर करा. जास्तीत जास्त व्हिडिओला सबस्क्रायबर व्हा. आणि अशाच माझ्या मैत्रिणीला आणखीन मैत्रिणीसोबत आपण भेटूया. नमस्कार.